लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आहे संदीप पवार. दाखवेल का पावर, करेल का वार, या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. पहिला चेंडू टाकताना सोनूच्या विरोधात संदीप पवार तयार. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग. दुसरा खेळाडू डीप कव्हरला लावलाय. स्वीपर कव्हर मध्ये आहे आणि ते सोनू तयार. पलटण परिसरातील खेळाडू. पहिलाच बॉल ओव्हर दी विकेट. लेफ्ट हँडर साठी टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय. गती चांगली होती या बॉलवर. चांगला टप्पा ठेवलाय. उंची पहा सोनूची. खांद्याचा चांगला वापर करतो. फॉलो थ्रू खूप चांगला आहे. रिलीज पॉइंट अतिशय देखना पाहायला मिळाला. बरोबरच आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर बीट केलं. स्ट्राईक एंडला खेळत असताना संदीप पवार डावखुरी हाताचा खेळाडू आहे. त्याच्यासाठी पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. प्रणव माठ श्रीपूर आचेगाव. दुसरा बॉल उडवलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक धावेल. बॉल थांबतोय असं वाटतंय. यस, थांबवलाय आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात. लॉफ्ट केला होता काऊ कॉर्नरला. काही काळ हवेत राहिला. उंची होती या फटक्यावर. लांबी गाठ आलेली नाहीये. मिड ऑन आणि बरोबरच मिड ऑफ हे 2 खेळाडू या चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळाली. बॉल त्यांनी थांबवलाय. तोपर्यंत धावा आलेल्या आहेत 2. सुरुवात केली आहे संदीप पवारला. तर वार करायचे पॉवर प्ले मध्ये. चांगली सुरुवात. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असताना पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे. दोघांमध्ये सध्या चर्चा रंगली आहे आणि असं म्हटलं जातं सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए आणि ती चर्चा रंगेल कारण या स्पर्धेची भरपूर चर्चा राहिली आहे. सोनू तयार. स्ट्राईक इनला आहे संदीप. दुसरा बॉल बैठक शॉट. आउटसाइड ऑफ स्टंप. बाहेर जात असताना गुडगा खाली टेकवलाय. बॉडीला रोल केलं परंतु वेग यावेळेला वाढवला सोनूने आणि आता सोनूला कुठेतरी सूर सापडलाय. पहिल्या चेंडू नंतर त्यांनी लगेच थोडंसं व्हेरिएशन केलं. दुसरा चेंडू थोडा हवेत होता. तिथे 2 मिळाल्या. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा व्हेरिएशन दाखवले. तिथे बीट केलाय संदीपला. पुढचा चेंडू. यावेळेला बॉल हवेत. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपतोय. संदीप पवार अपयश येतोय. पहिला धक्का. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा 1 गडी बाद. सौरभ बंडलकरने हा जेल टिपला. द्विधा मनस्थितीमध्ये होता. डबल माइंडेड झाला. चांगल्या टप्प्यावर टाकलेला बॉल बॅकफुटला टायमिंग जोडलेला नव्हता आणि तेवढा चांगला झेल टिपलाय. फलंदाज फेल झालाय. संदीप पवार पहा त्याचे खांदे खालावलेत. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी आहे. भरपूर अपेक्षा होत्या. चांगली खेळी साकारायची होती. एक चांगला गुणवान खेळाडू पण आज लवकर बाद झाला. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर फक्त 2 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सोनूने विकेट घेतली आहे आणि आता सोनू तुझ्यावर भरोसा आहे असंच म्हणावं लागेल. भरोशाचा गोलंदाज. पहिलं षटक टाकत असताना फ्रंटलाईन सीमर. सोपंत चषक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची. लातारच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट. सोनूने पाठवले माघारी. रोहित राठोडला भोपळाही फोडता आलेला नाहीये. 2 या धावसंख्येवर दुसरा धक्का. फलंदाज बाद. दोन्ही या धावसंख्येवर दुसरा धक्का बसला आणि आता मैदानाच्या आतमध्ये वादळ आलाय. अकलूज माळेगाव माळीनगर परिसरातील हा खेळाडू ज्यांनी ग्रामीण भागातून क्रिकेटला सुरुवात केली. तिथून क्रिकेट खेळता खेळता भरपूर मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य याच्या जोरावर ग्रामीण भागातून ज्याने सुरुवात केली तो खेळाडू आखाती देशामध्ये जाऊन क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. असा याच विभागातील एक सुपरस्टार खेळाडू ज्याने ही स्पर्धा प्रत्येक पर्वामध्ये गाजवली आहे तो कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेलकम कृष्णा पवार. भरपूर अपेक्षा असतील. प्रत्येक पर्वामध्ये हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो. वलयांकित आहेत आणि 2 खेळाडू बाद झाले. त्यामुळे आता मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग करायची असेल टॉप ऑर्डरचे खेळाडू. पहिले 2 खेळाडू बाद झालेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानामध्ये कृष्णा आलाय. कृष्णाने क्रिकेटला अल्पावधीमध्ये आपल्या नावाचं वेड लावलंय. बाउंड्री लाईनवर उभे असलेले मायबाप प्रेक्षक आपल्याला विनंती आहे. हाताची घडी घातलेले आमचे दादा
थोडंसं मागे या. थँक्यू. आपण सुज्ञ प्रेक्षक आहात. थँक्यू. आणि तिथे वायर आहे, तिथे हाय करंट येऊ शकतो आणि त्यामुळे थोडंसं मागे थांबा. कृष्णा आला आणि त्याने पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुक केलाय, षटकार ठोकलाय. पहिला चेंडू खेळत असताना 6 धावा. थँक्यू डीजी. वाडा कुणाचाही असो, राडा मात्र मिस करणार हे ह्या चेंडूवर सांगितलंय. पहिलाच बॉल उसळी होती आणि यावेळेला सोनूला आसमान दाखवलाय. चांगला फटका हुक केलाय. धाबांची भूक भागवायची आहे. धावसंख्येचा वेग आता वाढील. धाबा झालेला आहे. स्कोर कार्डवर आता 8. 2 गडी गमावलीत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आला, तिसरा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूंवर विकेट ऑन हॅट्रिक होता सोनू बुधवली. मात्र शेवटचा बॉल कृष्णाने केलाय वार आणि कृष्णा पवारची पॉवर पाहायला मिळाली. पॉवर पॅक फटका होता, षटकार ठोकलाय. पहिले षटक संपले. धावसंख्या आहे सध्या स्कोर कार्डवर 8. आणि आता दुसऱ्या षटकासाठी सौरभ बंडलकर ज्याने चांगला झेल टिपला होता तो खेळाडू ऑन साइडला लॉफ केलाय. फटका हवेत. प्ले डाऊन दी बॉल. पकडलाय झेल. फलंदाज फेल. बाद झालाय. आकाश चव्हाणचा खेळ संपलाय. तिसरा धक्का. गोलंदाजाचा इरादा पक्का. फलंदाज बाद. ज्यावेळेला सोनू बुधावली गोलंदाजी करत होता त्यावेळेला सौरभने झेल टिपला. यावेळेला सौरभ गोलंदाजीसाठी आला, सोनूने झेल टिपलाय. हा देखील एक वेगळा खेळ. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता, पण त्यानंतर सौरभ बंडलकर गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिलाच बॉल. फलंदाज आकाश चव्हाण भोपळाही न फोडता बाद झालाय. तिसरा धक्का बसलाय. धक्क्यांवर धक्के द्यायचेत, पण दुसऱ्या बाजूने कृष्णा पवार हा एक हाती सामना कधीही फिरवू शकतो अशी क्षमता असलेला खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिलाच बॉल. भन्नाट वेग. एक्सप्रेस बॉल होता. सौरभ हावरे नवीन फलंदाज. येथे धाव घेतली असं वाटत नाहीये. डॉट बॉल आलाय. शरीराचा वेध घेतला. भन्नाट वेग. एक्सप्रेस बॉल. पुणे ते श्रीपूर आम्ही ज्यावेळेला प्रवास करतो तो अगदी एक्सप्रेसवेने येत असताना गाड्या ज्या पद्धतीने भन्नाट वेगाने येतात तसाच हा बॉल एक्सप्रेस वेवर टाकलाय. एक्सप्रेस बॉल आणि त्यावर एक्सप्रेस होता आलेलं नाहीये. पुढचा चेंडू. सौरभ टू सौरभ, पण तू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे. बॉल चाललाय 1-2 का 4 सीमारेषेच्या बाहेर. दमदार रुबाबदार चौकार. अजून एक विकेट. मागच्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला चौकार ठोकला होता, पण त्याचं उत्तर सौरभ बंडलकरने दिलंय. तू मला चौकार मारू शकतोस, पण मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. माझ्याकडे व्हेरिएशन आहे आणि यावेळेला ते व्हेरिएशन दाखवत असताना फलंदाजाला बाद केले. धक्का क्रमांक इथे बसलाय 4. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 12. आज 7 जुलै 1981 जन्मदिवस आहे महेंद्रसिंग धोनीचा, ज्या खेळाडूने भारतीय संघासाठी भरपूर योगदान दिलं. सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव संघनायक. पहिला विश्वकर्णक त्याच्या नेतृत्वाखाली आपण जिंकला. 24 सप्टेंबर 2007 ला T20चा वर्ल्ड कप पाकिस्तानला आपण पराभूत केलं. त्यानंतर एक दिवसीय वर्ल्ड कप तब्बल 28 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली होती, कारण 25 जून 1983 ला आपण पहिला विश्वकर्णक जिंकला होता कपिल देव रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यानंतर 2 एप्रिल 2011 महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तो विश्वकर्णक आपण जिंकला. असा एक जगविख्यात खेळाडू. काही मिली सेकंदामध्ये अक्षरशः यष्टी उडवायचा. अनेक विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहेत आणि आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ते चांगला टप्प्यावर ठेवलेला बॉल लेंथ होता.
समोर खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर करायचा होता, कोणतंही कनेक्शन नाही आहे. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. हे डॉट बॉल तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतील आणि या डोकेदुखीवर तुम्हाला कोणतीच सॅरिडॉन घेता येणार नाहीये आणि त्यामुळे ते धावा गरजेचे आहेत. धावांसाठीची धावाधाव चालू ठेवावी लागेल. पुढे सरसावलाय, स्टेप आउट झालाय, फटका हवेत, फ्लाय स्लिपला झेल, फलंदाज फेल, तू चल मी आलोच असं समीकरण. अजून एक धक्का, 5वा धक्का. धावसंख्या स्कोर कार्ड वर 12, 5 गडी बाद. एका बाजूने गळती लागली, पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा डाव कोसळतोय. पण दुसऱ्या बाजूने पहा, कृष्णा पवार कमरेवर हात घेतलाय, विचार करतोय मला स्ट्राईक एंडला जाणं गरजेचं आहे. संकट मोचक खेळाडू आहे आणि असं म्हटलं जातं, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. संकट अडचणीत सापडलाय आणि अशा वेळेला कृष्णा पवार नेहमी संकट मोचकाच्या भूमिकेत असतो. आज त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 12, 12 वर 5. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये अक्षरशः धक्के दिले, तिथून सावरायचंय. आयुष्यात सर्व काही संपलं असं जेव्हा जेव्हा वाटतं, तिथून नवीन सुरुवात करा आणि ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. आज तेच करायचंय आणि इथून देखील एक संघ पुढच्या फेरीसाठी जाणार आहे आणि तो संघ कोणता ठरेल पहा. आमच्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक पाहायला मिळतात. बरोबरच या स्पर्धेमध्ये संघ मालकांसाठी युनिकॉर्न होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी दिली जाणार आहे, ती देखील सज्ज झाली आहे. सर्व काही एकदम उत्तम पाहायला मिळते. आता मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला डाव इथे रंगलाय. 5व्या पर्वाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना इथे आपण पाहतोय. उमर 11 सरडे विरुद्ध प्रणव माठ श्रीपूर आचेगाव. हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय पण तिथून कमबॅक करायचंय. स्ट्राईक एंडला आहे आता कृष्णा, समोर आहे गोलंदाज सोनू. सोनूचा हा बॉल स्क्वेअर कट केलाय, गॅप शोधलाय, बॅकवर्ड पॉइंट मधून जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. थोडासा मागे गेला, बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केला आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा देखना फटका. कॉपी बुक होता. 4 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल यावेळेला तेवढासा चांगला कनेक्ट होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. संयम इथे दाखवलाय सध्या कृष्णा पवारने. त्याला माहिती आहे माझ्याकडे विविध फटके आहेत, थोडासा संयम मला दाखवणं गरजेचं आहे. आदरणीय नगरसेवक विक्रमसिंह लाटे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सुपंत चषक 2025 मध्ये स्वागत. उडवलाय, जागा बनवली आहे, बॉलला बॉलची जागा दाखवली आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. 6 धावा. येस, थँक्यू डीजे. सोसायटीचे चेअरमन आदरणीय राजाभाऊ पवार, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये असं नसतं बा, आपलं स्वागत आहे. अतिथी देव बाबा याचा मी उल्लेख सकाळी केला. अनेक मान्यवर येतात. वेलकम सर, आपलं स्वागत. सुपंत चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये आपलं स्वागत आहे. मागचा षटकार देखील असाच लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून ठोकला होता. स्ट्रॉंग झोन आहे, आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बाहेर गेला, जागा बनवली, बॅट फिरवली, टायमिंग जुळवलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. ही खासियत आहे या खेळाडूची. षटकाराबरोबर धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहे सध्या 23 धावा. गडी बाद झालीत 5. सोनू तयार. वरती विकेटने पुढचा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला वळण भरपूर होतं. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. भरपूर वेळानंतर सोनीने थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला, कारण मागच्या चेंडूवर आलेला षटकार थोडासा दबाव टाकणारा होता सोनूसाठी आणि तो दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न मात्र त्यामध्ये अपयश आले. वळण दिले चेंडूला. एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 24 धावा. 5 गडी बाद. सोनू तयार. स्ट्राईक एंडला आहे कृष्णा. 2 षटकार ज्यांनी ठोकलेत, लेट पण थेट. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, लाईन ऑफ अटॅक. तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुम्हाला गतीसोबत नियंत्रण ठेवावं लागतं. गती आणि नियंत्रण याचा मिलाप खूप चांगला ठेवलाय.
मागचा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने व्हाईट बॉल टाकला होता. हा चेंडू चांगला कमबॅक करून देतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन चांगली ठेवली आहे. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना आता पाहायला मिळतोय. बरोबरच हा निर्धाव चेंडू थोडासा आत्मविश्वास देईल सोनू बुधवलेला. धावसंख्या 24 वर आहे. पुढचा चेंडू ऑन दी राईज कव्हर्स मध्ये स्वीपर कव्हरला एफर्टलेस. खूप चांगला स्ट्रोक होता. बॉटम एंडचा वापर केला. बॉलवर नजर ठेवली. ढकललाय. पंच केलाय कव्हर्स मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 28. या षटकामध्ये धावा आल्यात. अजून एक वेळेला आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कव्हर्सला काढलाय. ही खासियत आहे. नेत्रदीपक नजाकत सौंदर्य हे दाखवलंय. अजून एक लगातारचा दुसरा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 3 षटकांचा की संपलाय आणि या षटकामध्ये धावा आल्या. 4 चौकार 3 चौकार 1 षटकार. हे षटक थोडस मोठं केलं. स्ट्राईक एंडला आला कृष्णा पवार. त्याच्या भात्यातले अनेक फटके आहेत. त्यापैकी अनेक फटक्यांचा वापर करत असताना तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या, वसूल केल्या आणि सोनूने त्या खर्च केल्या. सोनू या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला. पलटण परिसरातील सरडे हे गाव, तिथून उमर 11 सरडे हा संघ इथे दाखल झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्याने वाढ होत असताना 31 धावा आहेत. स्कोर कार्डवर 31 लॉस ऑफ 5 विकेट्स. 31 ला 5. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे ठेवलेला आहे, त्याला नजर ठेवायला सांगा, ही विनंती आहे. यासाठी आम्ही एक्स्ट्रा खेळाडू मागवलेला असतो. शॉट ऑफ गुडलिन. चांद शेख. एक अनुभवी खेळाडू, अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. अनुभव हा जगातील सर्वोत्तम गुरु मानला जातो आणि तोच अनुभवी खेळाडू चांद शेख या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू त्याने इथे पेश केला, त्यावर सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32 आणि आता तिथून ती पुढे जाईल 33. ओव्हर नंबर 4 चा की सध्या मैदानामध्ये सुरू आहे. चांद शेख पुन्हा जागा बनवली. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेलाय. आपला फटका 440 चा झटका. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. पंचेचाळीस धावा. 2 षटकार लगातारच्या 2 बॉलवर आसमान दाखवलंय. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला चांद शेखवर हल्ला केलाय. प्रति हल्ला करावा लागेल. पूर्णपणे दबावामध्ये आता चांद शेख समोर आहे. लगातारचा तिसरा देखील येईल का? कृष्णा तयार. फुलटॉस वर लगातारचा तिसरा ठोकलाय. फुलटॉस टाकलाय. फुलटॉल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह एक षटकार. धावसंख्या आता 50.
50 धावा धाव फलकावर. लगातारचा तिसरा षटकार ठोकलाय. का मी सातत्याने चर्चेत राहतो. वाडा कुणाचा असो, राडा मात्र मीच करणार. या स्पर्धेमध्ये एका पर्वामध्ये उत्कृष्ट फलंदाज देखील राहिला होता हा खेळाडू. राऊंड विकेटने टाकलाय. खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. भेदकता होती. बॉटमॅनचा वापर केलाय. ढकललाय बॉल अक्षरशः स्क्वेअर लेगला जाईल. फिल्डर आहे. डीप मधून पोहोचलाय. इथे सिंगल मिळेल. ही स्पर्धा नेहमीच कृष्णा पवारला रास राहिली. तर या स्पर्धेत आल्यानंतर त्याचा खेळ सातत्याने बहरतो. आज देखील एका बाजूने 5 विकेट गेल्या, दुसऱ्या बाजूने त्याने वार केलाय. धावांचा वेग वाढवलाय. म्हणजेच काय, कुठल्याही प्रयत्न नाहीये. माझं मला बेस्ट द्यायचंय, माझं मला सर्वोत्तम द्यायचंय, या इराद्याने तो खेळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 51. आता स्ट्राईक इनला आहे. जफर साथी यांच्यासाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर. बॅटची कट. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय बॉलने. दणदण करत पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. 4 धावा. षटक 20 धावांचं राहिलं आतापर्यंत. या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत 3 षटकारांनी बरोबर. इथे 5 बॉलमध्ये 20 झाल्यात. म्हणजेच काय, क्रिकेटमध्ये कधीही तुम्ही पलटवार करू शकता आणि त्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे आत्मविश्वास. कृष्णा पवारकडे आत्मविश्वास अक्षरशः ठासून भरलाय. आणि आज एकच मिनिट पंच थांबा. षटक संपलंय. येस, षटक संपलंय. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 3 षटकार आलेत. एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार. पहिला बॉल वरती होता. हुक करण्याचा प्रयत्न. ओहो, हातातून निसटलाय. पहा कृष्णा पवारची रिॲक्शन. सुप्पा झील. आता मला प्रश्न पडलाय, सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय, असा प्रश्न विचारावा लागेल. लॉलीपॉप कॅच सोडलाय. हा झेल भरपूर महागडा ठरू शकतो. अशा खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय जो कधीही होत्याचं नव्हतं करू शकेल. सुलेमानचा हा बॉल. यावेळेला टेम्परामेंट चांगलं होतं. बॅकफुटला जात असताना बॉलला स्टिअर केल्याने आता गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. हलक्या हाताने जेंटल पुश होता, ज्यावर मिळालाय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय नगरसेवक विक्रमसिंह लाटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला अनुसरून तो सन्मान केला जाणार आहे आमच्या आयोजकांकडून. पण आताचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चर्चा केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय येईल. सध्या प्रलंबित आहे, चर्चा त्यावर केली जाते. पण तू इथे मंचावर अनेक सन्मान आपण पार पाडतो आहोत. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं. आमचे करणदादा देखील तिथे आहेत. प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय, राजरत्न बापू नाईक नवरे, जिगरबाज ग्रुप. प्रत्येक जण आपलं योगदान, भरपूर योगदान देतात. आणि सध्या सन्माननीय अतिथी नगरसेवक मोगिरे सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतो आणि बरोबर त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. सुपंत चषक 2025 5व्या पर्वामध्ये काही फलंदाजी. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आदरणीय राजूजी पवार साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सर्व मान्यवर आवर्जून या स्पर्धेसाठी ते दाखल झालेले आहेत. मागून मारलाय, स्टंपच्या मागून मारलाय. सर हा बॉल ग्राह्य आहे.
बॉल आहे फक्त रन मिळणार नाहीत कारण तू मागे जाऊन खेळ. येस थँक्यू. आमच्या पंचांची खासियत आहे, प्रत्येक गोष्टीवरती आमचं गाडीसारखं लक्ष आहे आणि त्यांच्याकडून हा निर्णय आलाय. कृष्णा स्ट्राईक एंडला तयार असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा. पुढचा चेंडू सुलेमानचा. हा चेंडू राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर बळतोय. व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडून. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 56 धावा आहे धाव फलकावर. स्कोर कार्डवर धावसंख्या स्कोर कार्डवर 56 धावा. 56 56 धावा. तुमचा 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये आहे आणि यासाठी आम्ही 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स समालोचन कक्षामध्ये बोलवत असतो. आमचे दोन्ही गुणलेखक पारदर्शक पद्धतीने गुणलेखन करतायत. थँक्यू. पुढचा चेंडू राऊंड विकेटने तयार. आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय. पुन्हा बाहेर वळण घेतोय. लाईन पासून थोडासा विभक्त झालाय गोलंदाज. या एक्स्ट्रा तुम्हाला थांबवायच्यात. मी मगाशी उल्लेख केला की या एक्स्ट्रा तुमच्यासाठी दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतात आणि त्यावर तुम्हाला सॅरीडॉन घेता येणार नाही आणि त्यामुळे एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. गोलंदाज तयार. सुलेमान क्षेत्ररक्षक धावेल. अंतर कापलंय. वडझेल. हा खेळाडू नाहीये, हा आफ्रिकन चीता आहे. गुगलला जा, लगेच सर्च करा आफ्रिकन चीता. जगात सर्वाधिक वेगाने पळतो, अगदी त्याच वेगाने धावलाय. भरपूर अंतर कापलं आणि सुरेख झेल. कॅच ऑफ द डे. काय झेल टिपलाय. कृष्णा पवारचा झेल होता आणि याची किंमत माहिती होती कारण याआधी एक झेल सुटला होता. सुरेख झेल. अप्रतिम. जस्ट अनबिलिव्हेबल. काय क्षेत्ररक्षण केलंय झेल घेत असताना. सोनू बुदवले. कृष्णाचा झेल, कारण कृष्णा शेवटपर्यंत थांबला तर कधीही मोठी फटके येऊ शकतात. आतापर्यंत त्यांनी चांगली बॅटिंग केली. 13 बॉलमध्ये 43 धावांचा घनाघात त्याने पेश केला. कृष्णा पवारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. नेहमी चर्चेत राहतो हा खेळाडू. एक गुणवान खेळाडू याच विभागाला बिलॉंग करतो. 17 बॉलमध्ये 43 धावा त्याने काढल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण आहे. शुभम तयार. फुल टॉस. बॉडी रोल केली आहे परंतु इथे पहा फटका हवेत होता. सुलेमानने प्रयत्न केला झेल घेण्यासाठी, त्याला चेंडूने हुलकावणी दिली मात्र बॅकअप मिळालाय. एक धाव इथे मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. स्वतःचं खातं उघडलंय. शुभम एकेरीच्या मदतीने स्वतःचं खातं उघडतोय. बरोबरच एकेरीच्या मदतीने धावफलक देखील पुढे शिफ्ट झालाय. धावा आहे स्कोर कार्डवर 58 धावा. असं वाटलं होतं 70च्या पलीकडे जाईल धावसंख्या. ज्या पद्धतीने कृष्णा पवारने बॅटिंग केली होती तो बाद झाला. ओहो हो, चांगला बॉल. भन्नाट विक. रफ्तार से गिरफ्तार. वाईड यॉर्कर सातत्याने टाकले जातात आणि यॉर्करवर तुम्ही कधीच डाऊट घेऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींवर कधीही संशय घेता येत नाही. एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. यावेळेला तो यॉर्कर पेश केला. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर थोडासा मागे आला. चेंडू आहे निर्धाव. विकेट करण्याचा प्रयत्न. चांगलं कनेक्शन नाहीये. बॉल चालले मिड विकेटला. फिल्डर वेगाने पोहोचेल. तो मध्ये एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पहा कलेक्शन चुकलंय. कलेक्शन फेल. 2 धावा इथे मिळतील. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल साई क्रिकेट क्लब श्रीदूर आणि विरुद्ध हराळवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. यानंतर नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे चला लगेच टॉस साठी दाखल व्हा. पहिल्या डावाचा केस संपलाय. पहिला सामना दुसऱ्या दिवसातील आणि जिथे धावा बनवलेल्या आहेत 60 धावा. 30 बॉलमध्ये 60 बनवल्यात. 61 धावा आता बनवायच्या असतील उमर 11 सरडे या संघाला. 30 चेंडूमध्ये 61 धावा बनवल्या जातील का, काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी आपल्यासोबत दुसऱ्या डावामध्ये जोडले जातील महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक, अलंकारिक शब्दाचे धनी आणि आमचे जवळचे मित्र नरेश ढोमे सर. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद.
वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हरळवाडी संघाचे संघनायक तात्काळ टॉससाठी आहे। बघा आजचे 6 संघ, काही गोष्टी थोड्याशा आपण नव्याने शिकूयात। आपली पुढची मॅच आहे ना, तर प्रत्येक वेळेस अनाउन्स करण्याची वेळ येऊ देऊ नका। ज्यावेळेस पहिला डाव सुरू आहे, शेवटचं षटक संपण्याच्या अगोदर संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा। टॉस साठी कुठलीही सूचना न देता मला सगळ्या 6च्या राहिलेल्या 6 मॅचेसचे टॉस हे इनिंग ब्रेक मध्ये झाले पाहिजेत, याची काळजी 6च्या 6 संघांनी घ्या। दुसऱ्या ग्रुपचा पहिला सामना निमगाव विरुद्ध हरळवाडी। मला वाटतं निमगावचे संघनायक इथे उपस्थित आहेत। हरळवाडीचे संघनायक आपण लगेच उपस्थित राहा आणि नाणेफेक करा। त्यानंतर न सांगता आपण आपला 12th मॅन इथे पाठवा। मॅच सुरू झाल्याच्या बरोबरच संघनायकांनी टॉसला येताना प्लेइंग 11 घेऊन या, कुठलीही सबब सांगू नका। जर या गोष्टी आपण व्यवस्थित पाळत गेलो तर आपल्याला मॅचेस वेळेत कव्हर करता येतील आणि म्हणून आमचा तो प्रयत्न आहे। तुम्ही प्लेइंग 11 द्या, म्हणजे स्कोररचं काम जवळपास त्याला एक अर्धा तास वेळ त्याला मिळणार आहे सगळे एंट्री करण्यासाठी। त्यामुळे टॉसला येतानाच प्लेइंग 11 घेऊन या आणि इथे मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपला 12वा खेळाडू लगेच तयार ठेवा। जर 12वा खेळाडू इथे असेल तर स्कोररला लगेच मॅच सुरू करता येईल आणि मॅच पुढे जाईल। तो जर नसेल तर मॅच तेवढा वेळ थांबणार आहे आणि तेवढा वेळ वाया घालवणं आज आपल्याला परवडणार नाहीये। म्हणून 6च्या 6 संघांकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। यस मॅच सुरू होते। लेट्स प्ले। वरुण बुर्ला सर आणि सूरज गायकवाड सर इथे ॲज ऑफिशियल्स आपल्या समवेत काम करतायत आणि निश्चित अतिशय दर्जेदार निर्णय, क्रिकेटमध्ये नवीन बदल झालेले निर्णय देखील आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय आणि त्याची माहिती सगळ्या खेळाडूंना दिलेली। वाईडचा नियम सुद्धा लक्षात ठेवा, आता पहिल्यासारखा वाईड राहिलेला नाहीये। लेग स्टंपच्या बाहेर 1 फुटांपेक्षा लांब चेंडू गेला तरच वाईड आहे। त्यामुळं तुम्ही पंचांशी चर्चा उज्जत वगैरे घालूनचा प्रयत्न करू नका। नवीन बदललेले नियम जसेचा तसे वापरतोय, फक्त नो बॉलचा नियम थोडासा जुनाच आपण वापरतोय। वाईड चेंडू आहे, नो बॉलचा निर्णय हा एकच बाउन्सर आपण अलाउड केलेला आहे। आयसीसी वन डे T20 साठी 2 बाउन्सर अलाउ करते। तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे। दरम्यान मॅच सुरू झालेली आहे। टार्गेट आपण बघू शकतो, मगाशी कृष्णा पवारची ताबडतोड फलंदाजी। आज 4थ्या क्रमांकावरती कृष्णाला आपण पाहिलं। 43 धावांची इनिंग कृष्णाची बघायला मिळाली आणि त्यानंतर कृष्णा आता गोलंदाजीसाठी येतोय। आपल्याच परिसरातील माळीनगरचा हा सुपुत्र आहे, मात्र आपल्या खेळाच्या कौशल्याच्या जोरावरती कृष्णा पवार हा ISPL मध्ये देखील पराक्रम गाजवतोय। दोन्ही संघांचे संघनायक निमगाव आणि हरळवाडी संघनायक उपस्थित होत आहेत। सन्माननीय विक्रम सिंह लाटे साहेब आणि राजाराम भाऊ पवार या ठिकाणी नवगिरे साहेब उपस्थित आहेत। स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा राजरत्न बापू नाईक नवरे देखील टॉस प्रसंगी उपस्थित आहेत। एक हाय व्होल्टेज ड्रामा यानंतर आपण बघणार आहोत, निमगाव विरुद्ध हरळवाडी।
तर मॅच प्रणव मार्ट श्रीपूर आचेगाव विरुद्ध उमर 11 सरडे या दोन संघांमध्ये सरडे संघ धावांचा पाठलाग करतायत आणि त्यांना विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 61 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये. ओहो हो, बाहेरची कड आहे आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल पहिला. दरम्यान नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. यास कोणी जिंकलाय? हराळवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अभिनंदन हराळवाडी संघ. शुभेच्छा दोन्ही संघांना. आता काय करा दोन्ही संघ, ज्यावेळेस मॅच तुम्हाला खेळायची, ही मॅच संपल्यानंतर प्लेयर बाहेर यायची वाट बघू नका. आपण तडक आतमध्ये जा आणि मॅच सुरू करा. इनिंग ब्रेक, मॅच ब्रेकचं अंतर कमी करायचे. आकाश पवार मेहबूब शेख ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली होती. सुपंत चषक 5व्या वर्षामध्ये आपण आलेलो आहोत. 4 वर्षांचा यशस्वी प्रवास आपण अनुभवलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्पर्धा असते आणि टेनिस बॉलवरती स्पर्धा असते, त्यामुळं या स्पर्धेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. तालुका वाईज विभागातून निश्चित अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होतात. नगरपंचायत विभागातून देखील ऑल इंडिया ओपन खेळणारे खेळाडू, तर ISPL स्टार्स देखील. काल आपण एजाज कुरेशीला बघितलं, काल आपण राजेश सोरटेला बघितलं. आज आपल्या समोर ISPLचा सुपरस्टार येतोय, तो म्हणजेच आपल्याच जिल्ह्याचा खेळाडू, आपला सगळ्यांचा अभिमान, कृष्णा पवार. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक कृष्णाच्या हातामध्ये. यश मिळून देतोय कृष्णा. रमजान शेख नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. ओहो हो हो हो, घेतला. कॅच होईल इथे आणि फलंदाज लागोपाठचा दुसरा होणार आहे बाद. लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत कृष्णा पवार विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला आहे. खरं तर कृष्णा पवार हा एक फलंदाज म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. गोलंदाजीमध्ये कृष्णा पवार विशेष म्हणजे मोठ्या मॅचेस मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. स्थानिक मॅचेस मध्ये तो गोलंदाजी देखील चांगली करतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज कृष्णा पवार गोलंदाजीमध्ये देखील यशस्वी. ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, दोन्ही क्षेत्रामध्ये कृष्णानं अप्रतिम कामगिरी इथे साकारलेली आहे. विशेष म्हणजे टीम अडचणीत असताना कृष्णा एका बाजूने उभा राहिला. कृष्णानं 43 धावांची खेळी साकारल्यामुळे 60 धावा काढू शकलेला आहे तो संघ. प्रणव मार्ट श्रीपूर तथा आचेगाव संघ. आता 60 धावा म्हणजे मोठ्या धावा आहेत असं या मैदानावरती म्हणता येणार नाही. यस, काल इंडिव्हिज्युअल स्कोअर 63 हायेस्ट, त्यामुळे टीमच्या दृष्टीने 60 धावा पुरेशा नाहीत. इथे हॅट्रिकची संधी गमावली जाते कृष्णाकडून. मात्र पहिलं षटक अत्यंत सनसनाटी, अत्यंत प्रभावशाली आपल्याला बघायला मिळाले, कारण 2 गडी बाद फलकावरती धावा मात्र 5 आहेत. कृष्णा पवार अभूतपूर्व गुणवत्ता या खेळाडूकडे. उजव्या यशाच्या बाहेर आहे, नो बॉल घोषित करतायत पंच वरुण बुर्ला सर. या सीझन मध्ये कृष्णाची बॅट चमकलेली आपण पाहिलेली आहे. 11 मॅचेस पैकी 10 इनिंग्स त्याला मिळाले. 147 धावा कृष्णा पवारने ISPL मध्ये बनवलेल्या आहेत. 44 धावा हा त्याचा हायेस्ट स्कोअर आहे. 125 चा स्ट्राईक रेट राहिलेला आहे कृष्णा पवारचा ISPL मध्ये. आणि आज तोच खेळाडू मैदानामध्ये आपण बघू शकतो. उजव्या यशा बाहेर थोडासा वेग दिला होता चेंडूला. निर्धाव चेंडू जरूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. धाव फलकावरती 6 धावा असतील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि फलकावरती धावा असणार आहे 6. स्क्रीनवरती आपण बघू शकतो आपल्या स्पर्धेचे सर्वेसर्वा, स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे उद्घाटक. गेल्या 5 वर्षांपासून सातत्यानं सुपंत चषकचं यशस्वी आयोजन करणारे स्पर्धेचे उद्घाटक, युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे. खरं तर सामाजिक जाणीव, संवेदनशीलता हे राजरत्न बापू नाईक नवरे यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळेच गावामध्ये विविध उपक्रम सातत्याने त्यांच्या माध्यमातून होतात. केवळ क्रिकेटच नाही, रक्तदान शिबिर असेल, थोर पुरुषांच्या जयंत्या असतील, सातत्यानं आपण श्रीपूर नगरीमध्ये साकारताना बघतो आहोत.
त्या व्यतिरिक्त राजरत्न बापू नाईक नवरे यांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देखील हातामध्ये घेतलेला आपण पाहिलेला आहे. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकतेचं दर्शन देखील राजरत्न बापू नाईक नवरे यांनी घडवलेलं आहे की उद्योजक म्हणून त्यांनी घेतलेली प्रगती शून्यातून विश्वाची निर्मिती केलेली आहे. आणि असं एक धडाडीचे युवा नेते या स्पर्धेचे आयोजक आहेत, युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे. यस, इथे चांगला चेंडू जरूर होता, मात्र जीवाच्या आकांताने ही धाव पूर्ण होईल आणि फलकावरती धावांची वाढ होते. 7 धावा, 60 धावा रोखायच्या आहेत आचेगावच्या संघाला. आणि खरं तर लो स्कोर मॅच म्हणावी लागेल, कारण बऱ्याच वेळा आपण बघत असतो की या स्पर्धेमध्ये वाराची जी गती आहे, जो वेग आहे, तो फलंदाजांना अनुकूल आहे, विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजांना. आणि त्यामुळं या खेळपट्टीवरती काय गोलंदाजी केली पाहिजे हे काल राजेश सोरटेने दाखवून दिलं. आज आपण पाहिलं कृष्णा पवारला, आज आपण बघतोय इथे आकाश चव्हाणला. हे खरं तर प्रतिथयश खेळाडू आहेत. आचेगाव संघ गाववाईज विभागांमध्ये आपण बघतो की अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, म्हणजे मुंबईच्या स्पर्धांमध्ये देखील बघितलं. यावर्षी धडाकेबाज ट्रॉफी मुरबाड या ठिकाणी देखील आचेगाव संघ आपल्याला बघायला मिळाला, ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये खेळणारा हा संघ आहे. एका गावचे खेळाडू घेऊन खेळणं, सगळीकडे पोहोचणं आणि तिथे वर्चस्व प्रस्थापित करणं. विशेष म्हणजे मी धडाकेबाजला बघितलं की अगदी चुरशीची मॅच त्यांना गमवावी लागली, मात्र प्रेक्षकांनी या संघाला डोक्यावरती घेतलं. इतका सहज सुंदर खेळ त्यांचा मुरबाडमध्ये आम्ही बघितला. फुल टॉस बॉल कव्हर्स मधून, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून जाणारे चेंडू. आणि बघायचं इथे 4 धावा, सुंदर फटका आपल्याला बघायला मिळेल. सरळ बॅटनं इथे चौकार मिळतोय. 4 धावांच्या बरोबरीनं फलकावरती धावा आहेत 11. पण असं नाहीये, म्हणजे सध्या पाऊस कोकणासारखा पडायला पाहिजे, तो सोलापूर मधले जसा पाऊस पडतो तसा पडायला लागलेला आहे. कधीतरी एखादी सर येते आणि मग वाट बघावी लागते की कधी पाऊस पडतोय. 2 चौकार केवळ आले, दुसरं षटक सुरू आहे. फुल टॉस बॉल, सरळ बॅटनं कृष्णा समोर आहे, वाईडिश मिड ऑफला अडवणार आहे तो चेंडू. धावा मिळणार नाही तिथे. फलंदाज इथे सुलेमान शेख आणि मेहबूब शेख ही जोडी मैदानामध्ये खेळते, ती म्हणजे उमर 11 सरडे संघाकडून. फलटण तालुक्यातला संघ आहे, सातारा जिल्ह्यातला. सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले हे खेळाडू सरडे गावचे. तर फलकावरती धावा आहेत 11. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. फलकावरती मात्र 11. विजयासाठी 61 धावा बनवायच्या आहेत. 3 षटक आणि 50 धावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये किंवा अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच इज स्टील ऑन. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये असं कुठलंही समीकरण नसतं की इथे कुणी पराभूत झालेला असतो. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कुणी पराभूत होत नाही. त्यामुळे जरी लक्ष अवघड असेल, आणि विशेष म्हणजे कृष्णा पवारकडे अजून एक षटक आहे, त्यामुळे हे षटक निर्णायक असणार आहे, डिसायडर ओव्हर असणार आहे. इथे काही आक्रमण केलं, इथे काही धावा जर मिळवल्या तर सरडे संघाची विजयाच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. विजयाच्या दिशेने ते पाऊल टाकू शकतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा कृष्णाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक हा बॅकफूट पॉइंटला गलीमध्ये उभा केला जातोय, बॅकफूट पॉइंटच्याही बाजूला. तर डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाठवला जातो. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. आणि कृष्णा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यस यस यस, व्हॉट अ फ्लिक. अप्रतिम. मिळत आहेत 4 चौकार. 4 धावांबरोबर फलकावरती धावा 15. दुसरं षटक सुरू असताना कृष्णाचं स्वागत केलेलं आहे ते चौकारानं. मेहबूब शेख सलामीचा फलंदाज. आतापर्यंत फक्त 3रा चेंडू खेळायला मिळालेला आहे. मागच्या 12 चेंडूंमध्ये फक्त 2 चेंडू मेहबूब शेखला मिळाले, त्यावरती 1 धाव त्याने घेतली होती. आणि 3ऱ्या चेंडूवरती चौकार मारून त्यानं देखील आपली गुणवत्ता दाखवलेली आहे. मात्र खूप मोठी मॅच खेळायची आहे आणि अशा अडचणीच्या परिस्थितीत खेळायचं आहे, तर इथे तुमच्यावरती फोकस असणार आहे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही चांगली वेळ आहे असं म्हणेल मी. ओहो हो, उंच फटका आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होणार आहे कॅच. फलंदाज होईल बाद. आकाश
चव्हाण इथे टिपतोय कॅच. अप्रतिम कॅच आकाश चव्हाण कडून. खर तर नैऋत्य मोसमी वारे सुरू आहेत आणि वाऱ्यांचा वेग सुद्धा मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, कव्हर्सला, कव्हर पॉइंट्सला इथे मोठे फटके खेळता येणं थोडंसं कठीण होतं, कारण वाऱ्याचा विरोध चेंडूंना होणार आहे. परंतु तोच जर फटका मिड विकेटला असेल, स्क्वेअर लेगला असेल, लॉंग लेगला असेल, फाईन लेगला असेल, तर तिकडे तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. चेंडूला वाऱ्याची गती देखील मिळू शकते. त्याचा ऍडव्हान्टेज कोणता संघ कसा स्वीकारतोय हे देखील बघायचंय. काल आपण असंच बघितलं की हे ऍडव्हान्टेज स्वीकारताना काही खेळाडूंनी अर्धशतकं ठोकली, मोठ्या इनिंग्स काही खेळाडूंनी घेतलेल्या आहेत. विशेषतः कृष्णा पवारची याच सामन्यातली इनिंग आपण पाहिली. आणि असं असतं की तुम्हाला त्या कंडिशन्सचा फायदा घेता आला पाहिजे. यस 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 ही गोष्ट आहे की इथे ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो की फायदा घ्या. खाली राहिलेला चेंडू होता, फक्त हवेमध्ये लॉफ केला आणि त्याला 6 धावा मिळत आहेत स्क्वेअर लेगला. आयकॉन सोनू बुधावले तब्बल 5व्या क्रमांकावरती आयकॉन फलंदाजीला आलेला आहे. विशेष म्हणजे आयकॉन जे असतात ते मॅच विनर असतात, त्यामुळं त्यांचे स्थान हे पहिल्या काही क्रमांकावरती असावं. विशेषतः सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये आयकॉन्स असले पाहिजेत. त्याचा ऍडव्हान्टेज निश्चित त्या फलंदाजी करणाऱ्या टीमला होत असतो. सोनू बुधावले 5व्या क्रमांकावरती 3ऱ्या षटकामध्ये फलंदाजीला आलेला आहे. तेंडुलकरला ओपनर पाठवण्याचा निर्णय पाठीमागचा एक हेतू होता. यस, परत एकदा उंच फटका स्क्वेअर लेगला उचललाय, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे, सोनू बुधावले बाद. पहिल्या चेंडूवरती ऍडव्हान्टेज घेतलं, इथे ऍडव्हान्टेज घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झालेला आहे. सोनू बुधावले आयकॉन बाद आणि धक्का बसेल हा चौथा. सगळं तर कृष्णा पवार काय गोलंदाज आहे, काय खेळाडू आहे आणि गुणवत्ता किती अफाट आहे याचा परिचय पहिल्याच मॅच मध्ये होतोय. 4 विकेट आणि बरोबर 4 विकेट त्याच्याच आहेत. 43 धावा पहिल्या डावामध्ये आणि गोलंदाजी करताना 4 विकेट. अजूनही काही चेंडू त्याला टाकायचे, कदाचित फायपर देखील तो घेऊ शकतो, इथे मारू शकतो. हवेमध्ये चेंडू जरूर, क्षेत्ररक्षक मात्र मागे आहे. टॉस मोठा असेल, इथे प्राप्त होतील 4. या षटकामध्ये धावा जरूर आलेल्या आहेत कृष्णा पवारच्या. थँक्यू. 2 चौकार, 1 षटकार आणि 2 विकेट असं संमिश्र षटक राहिले हे कृष्णा पवारचं. परत एकदा कृष्णा, उंच फटका, कडक शॉट, इथे मिळणार आहे 6. तब्बल 20 धावा या षटकामधून. 2 विकेट काढल्यात कृष्णानं, मात्र इथे मागणा ठरलेला आहे. 32 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं मॅचनं थोडासा रंग बदललेला आहे का. विकेट जरूर मिळालेले आहेत. कृष्णानं 5 फलंदाजांना बाद केलंय, मात्र जरा स्पीडअप करणं गरजेचं आहे. जास्त वेळ होतोय. आज पावसाची शक्यता आहे थोडी आहे. काल बिलकुल एक थेंब पडला नाही, मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये हलकीशी पावसाची सर आलेली होती. आता देखील शक्यता वाटते, परंतु आपण गेल्या 4 वर्षांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. किती पाऊस आला या मैदानावरती तरी स्पर्धा पूर्ण होतेच आहे. कधी आपण 6 दिवसांमध्ये स्पर्धा पूर्ण केलेली आहे. मला तर दुसऱ्या वर्षी आपण दुसरं पर्व 6 दिवसांमध्ये पूर्ण केली होती. तिसरं पर्व आपलं 6 दिवसच लागले होते. चौथ्या पर्वामध्ये आपल्याला 8 दिवस लागले होते, कारण मध्ये 2 दिवसाची सुट्टी द्यावी लागली होती. आणि यावर्षी 5 दिवसांतच आपण स्पर्धा पूर्ण करणार आहोत. तर फलकावरती 32 धावा आहेत, त्यामुळे पाऊस आला तरी स्पर्धा पूर्ण होतेच हा विश्वास खेळाडूंना आलेला आहे. आज यावर्षी आपण संघांची संख्या कमी केलेली आहे. तिथे संघ दरवर्षी 32 संघ आपण घेत असतो, यावर्षी 24 संघ आपण सहभागी केलेले आहेत. आणि
लीग फॉर्मॅट आहे. प्रत्येक संघाला 2 मॅच आपण देणार आहोत. काल देखील आपण पाहिलं 6 संघ 2-2 मॅच खेळून गेले. आज देखील 6 संघ आहेत. आजही ते संघ प्रत्येक संघ 2-2 मॅच खेळणार आहे. गेल्या वर्षी कदाचित एंट्री फी कमी होती, पण एकच मॅच आपल्याला मिळत होती. पराभूत झाल्यानंतर तो संघ बाहेर जात होता. यावर्षी थोडीशी एंट्री फी जास्त द्यावी लागेल, मात्र 2 मॅच तुम्हाला कव्हर करायला मिळतात पर मॅच बघितलं तर. आणि विशेष म्हणजे बक्षीस देखील संघ मालकांसाठी बक्षीस आहे. एंट्री फी देणारी जी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी होंडा युनिकॉर्न ही सगळ्यांना आवडती गाडी आहे. विशेषतः ग्रामीण भागच नाही तर शहरी भागांमध्ये देखील या गाडीची प्रचंड क्रेज आहे. यस, आपण बघतोय चांगला चेंडू. इथे 1 धाव प्राप्त होणार. लेग बाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावे बरोबर फलकावरती धावा 33 आहेत. जाफर शेख गोलंदाज असणार आहे. जाफर शेख. आज जे 6 संघ आहेत त्यामध्ये पहिला सामना आपण बघतोय प्रणव माठ श्रीपूर अचेगाव विरुद्ध उमर 11 सरडे. या गटामध्ये वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे हा संघ इथे दाखल झालेला आहे. तर निमगाव विरुद्ध हराळवाडी ही दुसऱ्या गटातील पहिली मॅच. यानंतर होणार आहे संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा हा संघ देखील आज सहभागी होतोय. त्यामुळे तगड्या 6 संघांमध्ये आज आपल्याला मॅच बघायची. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांकडे जायचंय कशासाठी? यस, ओव्हर स्टेपिंग बघायचं आहे. फलंदाज बाद होणारच आहे कारण तो धावबाद आहे. जरी पंचांचा निर्णय इथो तिसऱ्या पंचांकडून नो बॉलचा निर्णय कॉल झाला तरी देखील फलंदाज बाद असेल. त्यामुळे नवीन फलंदाजांनी मैदानामध्ये या. तर नो बॉल. यस, नो बॉल. 1 धाव पुन्हा एकदा मिळणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद आता होणार आहे. चौतीस धावा. फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का बसेल इथे उमर 11 सरडे संघाला. एक खराब चेंडू आहे. मागचं षटक आपण बघितलं असेल तर त्या षटकामध्ये कृष्णा पवारच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या मागच्या. आणि इथे निश्चित प्रयत्न खूप आहेत, मात्र 4 धावा मिळतील. उमर 11 सरडे संघ बॅकफूट वरून आता फ्रंट फूट वरती येण्याचा प्रयत्न करतोय. मुसंडी मारलेली त्याने, जोरदार मुसंडी आहे. शेवटच्या 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता उमर 11 सरडे संघाला. गेल्या वर्षी देखील आपण सरडे संघ या मैदानामध्ये बघितला होता. खरं तर फलटण तालुक्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा होतात. 12 बॉल 29 होत्या. एक लेग बाईज, एक नो बॉल, अशा 7 धावा आल्यात का या ओव्हरला? 6 धावा आलेल्या आहेत, बरोबर आहे. अजून 23 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू बघायला मिळतो. हे षटक चांगलं राहिलेलं आहे. मला वाटते नो बॉल जरी आलेला असेल तरी देखील विकेट पण मिळालेली आहे आणि त्याबरोबरच डॉट बॉल देखील आलेला आहे या षटकामध्ये. यस यस यस, कडक लॉफ्टेड ऑन. 6 धावा प्राप्त होणार आहे इथे आणि दिमागदार षटकार जिथे गरज आहे. थँक्यू डीजे. इथे चला निमगाव हराळवाडी, आपण पवेलियन मध्ये येऊन थांबा बरं. निमगाव हराळवाडी पवेलियन मध्ये येऊन थांबा आणि लगेच मॅच संपल्याबरोबर आतमध्ये या. इथे मिस टाइम शॉट आहे. अगोदरचा षटकार होता, त्यानंतर 6वा फलंदाज बाद होईल. इथे उमर 11 सरडे संघाला अजून एक धक्का.
फलकावरती धावा 44, 16 अजून धावांची आवश्यकता, 17 अजून धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 17 धावा. मॅच इज स्टील ऑन. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हा सामना आहे. सरडे संघ गेल्या वर्षी देखील प्रभावी खेळ त्यांचा राहिला होता, मात्र त्यांना शेवटच्या दिवशी स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा नव्या निर्धारानं, नव्या नेटानं हा संघ इथे दाखल झालेला आहे. सरडे संघाचं खेळ बहरतो. इथे पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः पराभवाच्या छायेत असलेला संघ, मात्र कृष्णा पवार वरती मोठा हल्ला चढवत या संघाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे. तर हाच जो पाठशिवणीचा खेळ आहे तो क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना भरपूर मजा देतो. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज जाफर 10 धावा या षटकामधल्या मध्ये विचार केला तर आतापर्यंत आलेल्या आहेत. तब्बल 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुन्हा एकदा या सुजवाईच्या बाहेर आहे चेंडू. चांगला चेंडू ठरेल. निर्धाव चेंडू येतोय. षटकाची सांगता होणार आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. उमर 11 सरडे 44 धावा, 44 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. 4 गडी बाद व्हायचे बाकी आहेत, मात्र विजयासाठी त्यांना आता हव्यात धावा 17. 6 चेंडू 17 धावा. स्थानिक खेळाडूंना, आता गावच्या खेळाडूंना घेऊन आता हे षटक पूर्ण करावं लागेल आचेगाव संघाला. कृष्णा पवार जो आयकॉन आहे त्यांच्या आयकॉन कडून 2 षटकं टाकून झालेली आहे. पहिलं षटक अत्यंत प्रभावी राहिलं, 2 विकेट. अर्थात दुसऱ्या षटकामध्ये देखील कृष्णाला 2 विकेट काढल्या, मात्र मोठे फटके देखील तेवढेच आले त्या षटकामध्ये. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू. 6 चेंडू 17 धावा. कालपासून ही मालिका सुरू झालेली आहे, चुरशीच्या सामन्यांची मालिका. मातब्बरांना काल पराभवाचे धक्के या मैदानावरती स्वीकारावे लागलेले आहेत. खर तर स्पर्धेचा दर्जा आपण चर्चा केली तर 6 संघ ज्यावेळेस एका समान ताकदीचे उतरतात मैदानामध्ये आणि प्रत्येक संघ मालक इथे चांगले आयकॉन घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळं काय होतंय की आयकॉन चांगले असल्यामुळे चुरस प्रचंड वाढते. कृष्णा पवारने केलेली ताबडतोड फलंदाजी पहिल्या डावामध्ये आपण पाहिली होती. 43 धावांची त्याची इनिंग आणि त्यामुळं एक फायटिंग स्कोअर उभा राहिला. अन्यथा सरडे संघाने अप्रतिम गोलंदाजी केली होती. तर गोलंदाजी चांगली झाल्यानंतर, सुरुवात चांगली झाल्यानंतर जो पलटवार केलेला आहे आणि त्यामुळे सामन्यामध्ये प्रचंड उलथापालट झालेली आहे. आता पाहायचंय निर्णायक क्षणी कोणता संघ इथे बाजी मारणार आहे. गोलंदाज शुभम हावरे असणारे गोलंदाज चांद शेख आणि बरोबरीनच ऋतिक जाधव. माफ करा, स्ट्राईक एंड वरती सुलेमान शेख. 4थ्या क्रमांकावरती सुलेमान मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सुलेमान कडून अपेक्षा मोठ्या असतील. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे. वंडरफुल कॅच आकाश चव्हाण. सुंदर झेल टिपला जाईल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. सुलेमान शेख सारखा तगडा फलंदाज गमावणं सरडे संघाला परवडणार नाही. 5 चेंडू 17 धावा. खर तर अलीकडे आपण पाहतो की गाववाईज संघ, मी पाहायचो की सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे माझ्या समालोचनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये एकूण 2003, 4, 5, 6, 7, 8 7 फलंदाज बाद झाले. शेवटचे 3 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहे. तर काय होतंय की या सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे पहिल्या 2001 ते 2010च्या दशकामध्ये ज्या गाववाईज संघ असायचे, एखाद 2 खेळाडू चांगले असायचे. कव्हर्स मध्ये उचललेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र डीप लॉंग ऑफ वरून पोहोचणार आहे. एकच धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 4 चेंडू 16 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सरडे संघाचा प्रतिकार सुरू. ज्या पद्धतीने कृष्णावरती हल्ला चढवलेला आहे सरडे संघानं, मला वाटतं तोच हल्ला इथे जर झाला या मॅच मध्ये तर निर्णय बदलू देखील शकतो मॅचचा. पण चेंडू चांगला आहे, उजव्याच्या बाहेरचा लेंथ बॉल, अत्यंत प्रभावी. खरं तर डेअरिंग लागते अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असे चेंडू टाकण्यासाठी, आणि त्याचाच फायदा मिळतो. जोखीम पत्करल्याशिवाय यश मिळत नाही. 3 चेंडू 16. मॅच स्टील ऑन. चांद शेख यस उजव्याच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे, वाईड. 3 चेंडू 15 धावा.
प्रेक्षकांसाठी मात्र मेजवानी असलेली ही मॅच आहे. झणझणीत अशी मॅच आहे, चटपटीत अशी मॅच आहे. सोलापूरच्या शेंगा चटणी सारखी. वाह वाह वाह, अत्यंत दिमागदार. 6 धावा, पुन्हा एकदा पलटवार, पुन्हा एकदा पुनरागमन. उमर 11 सरडे मॅच मध्ये परत 6 धावा इथे मिळत आहेत. फलकावरती धावा 52. विजयासाठी धावांची गरज आहे 9. 2 चेंडू 9. चांद शेख, एक ही चांद काफी होता है रोशनी के लिए, हजारों तारों से कुछ नहीं होता. चांद शेख इज ऑन स्ट्राइक. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. आज या चांदनं पौर्णिमेचा चंद्र दाखवलेला आहे. हो हो हो, फसलेला फटका जरी असेल, 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि 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 इथे काय होतंय तर धाव पूर्ण होणार आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचा चेंडू 7 धावा. मॅच टाय झाली तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. काय मॅच आहे. चांद शेख अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवणार आहे का. इथं गडद अंधारी रात्र आहे. अंधारामध्ये दैवी प्रकाश, काळ्या अंधारातला दैवी प्रकाश ठरेल का चांद शेख. शेवटचा चेंडू विजयासाठी 6-7 धावांची आवश्यकता आहे. वाईड नो बॉल नाही पडला तर 1 चेंडू आहे. इथे चांद शेखचा षटकार सामना टाय करेल. 6 धावा आहेत. प्रेशर यावेळेस बहुतेक गोलंदाजावरती असतं. 1 बॉल 1 असेल, 2 असेल तर मला वाटतं ते प्रेशर जास्त फलंदाजावरती असतं. मात्र 1 बॉल 6 अशी परिस्थिती असते की जरी नाही मारला तरी फलंदाजाला कोणी दोष देणार नाहीयेत. त्यामुळे तो थोडासा प्रेशर मध्ये वरचढ असतो. ओ हो हो, सुंदर सुंदर बॉल. आणि याच बरोबर इथे हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन टीम श्रीपूर, अर्थातच प्रणव माठ श्रीपूर अर्थात आचेगाव, मनापासून शुभेच्छा. पहिला सामना विजयी होत विजय अभियानाची त्यांची सुरुवात झालेली आहे. सरडे संघाला अजून एक मॅच आहे आणि त्या मॅचच्या साठी त्यांना देखील शुभेच्छा. तर आम्ही कौतुक करतो मैदानामध्ये दाखल होणारा संघ, अर्थातच हराळवाडी संघाचं मनापासून स्वागत करतो. हराळवाडी संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. इतर संघांनी त्यांच्याकडून बोध घ्या. अजून क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या बाहेर आलेला नाही तर त्यांची फिल्डिंग साठी तयारी झालेली आहे.